आपापल्या घरी जा. ऑफर आज आहे नाही, ऑफर संपलेली आहे. एक हजारांची साडी फक्त 51 रुपयात. दुकानात महिलांची तोबा गर्दी. अखेर पोलिसांनाच करावी लागली एंट्री. हो मंडळी, तुम्ही ही जी गर्दी पाहताय, ही गर्दी ना एखाद्या दर्शन रांगेची आहे ना एखाद्या राजकीय सभेची. ही गर्दी आहे साडीच्या दुकानासमोरची. त्याचं झालं असं की जालन्यात एका दुकानदारानं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक ऑफर ठेवली आणि नंतर तीच ऑफर अंगलट आली. ऑफर होती 51 रुपयात साडीची. हो, जालन्यातल्या या दुकानदारानं तब्बल 1051 रुपयांची साडी फक्त 51 रुपयात विकत असल्याची एक जाहिरात केली आणि त्यामुळंच तिथं अनेक महिलांची गर्दी झाली. दुकानदारानं गर्दीसाठी थोडं नियोजनही करून ठेवलं होतं. वरती मंडप आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी बाउन्सरही लावले होते. पण विषय जरा जास्तच हार्ड झाला. महिलांच्या गर्दीनं मर्यादा ओलांडल्या. अख्ख्या जालन्यात साडीच्या ऑफरची आणि गर्दीची चर्चा सुरू झाली. मग काय, गर्दी जेव्हा नियंत्रणाच्या बाहेर गेली तेव्हा तिथं पोलिसांची एंट्री झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना काय करावं लागलं ते आधी पहा. दुकान बंद झालेली आहे, आपापल्या घरी जा. ऑफर आज आहे नाही, ऑफर संपलेली आहे. ऑफर संपलेली आहे, आपापल्या घरी जा. गुन्हेगारांना गर्दा करू नका, कोणालाही काही भेटणार नाहीये. दुकान आज बंद राहणार आहे, ऑफर संपलेली आहे. पाहिलंत, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना थेट आपल्या वाहनावर लावलेल्या स्पीकर मधून आवाहन करावं लागलं. तरी बराच वेळ महिलांची गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना बराच वेळ प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर पोलिसांनी दुकानदारालाही समज दिली आहे. जुना मोंढा भागामध्ये एक स्वराज होलसेल मिल नावाचं कपड्याचं दुकान आहे. त्यांनी काहीतरी 3 दिवसांकरता एक ऑफर केलेली होती की ज्या ताई खरेदी करता येतील पहिले 51, त्यांना 1151 रुपयाची साडी 51 रुपयाला देऊ, अशा प्रकारची त्यांनी स्कीम जाहीर केली होती. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती. गर्दी जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी त्यांची टीम तिथे रवाना केली होती आणि तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली होती. त्यांना आपण समज दिलेली आहे की अशा प्रकारे कुठल्याही गर्दी नियंत्रणाच्या उपाय न करता आपण अशी स्कीम जाहीर करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करता येऊ शकते त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. पण सध्या त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही ही स्कीम बंद करत आहोत. तरी पण आम्ही पुन्हा त्यामध्ये फॉलोअप घेऊन कारवाई करत आहोत. अखेर ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दुकानदाराला ऑफर बंद करावी लागली आणि दुकानही बंद करावं लागलं. त्यामुळे कित्येक महिला नाराज होऊन घरी गेल्या. जालन्यातल्या या घटनेची सध्या चांगली चर्चा होते. 51 रुपयातल्या या साडीची ऑफर आणि त्यासाठी झालेली गर्दी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट करा. जालन्याहून अनंत साळी, लोकमत.